मुंबई वडोदरा एक्सप्रेसचा 35 एकरची पार्किंगची जागा सध्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरते। पालघर तालुक्यातील दुपटण ग्रामपंचायत हद्दीत रासायनिक मिश्रित मातीच्या भरावाचा गंभीर प्रकार समोर आलाय। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गालगत उभारण्यात येत असलेल्या पार्किंग व्यवस्थेसाठी सुमारे 35 एकर क्षेत्रावर राडा रोड्यासह रासायनिक माती टाकली जात असल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून करण्यात आलाय। या भरावामुळे परिसरातील शेती नापीक होण्याचा तसेच पावसाळ्यातील पाणी सूर्या नदीत मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होण्याचा धोका निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। दुपटण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अपूर्वा अतुल घरत यांनी 13 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे। संबंधित ठिकाणापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर सूर्या नदीचे पात्र असल्याने पावसाळ्यातील पाणी नदीत मिसळून पर्यावरणीय धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी जाणारा रस्ताही या भरावामुळे बंद झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालघर तहसीलदारांना घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्यासह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। मात्र तक्रार दाखल होऊनही महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। पालघरचा महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आहे की भांडवलदारांसाठी असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांचे आणि पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन तहसीलदारांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीसह स्थानिक नागरिकांनी केली आहे। दरम्यान प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते आणि संबंधित कंपनीवर कारवाई होते का याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले। प्रत्येक वेळी आंदोलन आणि मोर्चे काढल्यानंतरच समस्या सुटणार का असाही सवाल नागरिकांनी केला।